हेलो गाइस, वेलकम टू माय वीडियो। बिना टाइम वेस्ट करे स्टार्ट करते हैं। अच्छा लगे तो बस लाइक सब्सक्राइब करना। कोट्या हो, आता सगळ्यांनी इतिहासाची पुस्तकं काढा. सर मे आय कम इन? ये काबे खालीत रोज रट्टे खाल्ले बघत पोट नाही भरत का तुझं. आज आपण अफजल खानाचा वध हा धडा शिकणार आहोत. शिवाजी महाराजांनी अशी वाघनखं पोटात घालून त्या अफजल खानाचा वध केला. अफजल खान. दादी, अफजल खान कौन था? वो बुल्ढाना वाली मेरी माँ उसका लड़का. अरे दादी वो नहीं, वो शिवाजी महाराज ने मारा उसको वो. कुछ गलती की होंगी. सर पोट्टे म्हणतात मुसलमान अफजल खानच असतात. असं काय नसतं हिंदू मुसलमान. मग तुम्ही तसं वर्गात करणं सांगितलं. तुम्ही तर फक्त आथोडा अजून कोतोडे सांगितले. अब्बू मला फटाके लय आवडतात, पण पिल्ल्याच्या घरावानी आपल्या घरावर दिवे का नाही लावत असते. तो हमारा मजहब अलग रहता है इसलिए अब्बू दादी क्यों नहीं आती नमाज को? इजाजत नहीं उसको इधर आने की। शिवाजी महाराज के जमाने में भी दादी को आने नहीं देते थे. अभी इधर मस्जिद में शिवाजी महाराज काय को लाया तो चल। छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% सैन्य हे मुसलमान होते आणि त्यांचे 11 बॉडीगार्ड हे सुद्धा मुस्लिम होते. एवढे पण मुस्लिम सैनिक होते, त्यांच्यासाठी महाराजांनी रायगडावर मस्जिद पण बांधली होती. शिवाजी महाराज आपले होते का यायचे? अब्बू इंसानियत क्या होता है? आदमी के काम से जानी जाती है बेटा। गाँव के सब लोग क्यों नहीं आते नमाज को? सबका मजहब अलग रहता है इसलिए। फिर हमारा मजहब एक क्यों नहीं? जो एक ही बनाता है उसे बोलने का ना मजहब बना. हर हर महादेव. सच्चा राजा वो होता जो मजहब को नहीं मानता. सच्चा राजा वो होता है जो दुनिया का मजहब मानता है. तुमच्या कोणाच्या तो गेमच लक्षात आलेला. त्याचे शिवाजी महाराज असते तर ते कसे दिसले असते हे त्याला सगळ्याला दाखवून द्यायचं आहे. बस शत्रू आपलं हेरतो काय तर आपली बेकी, म्हणजे हा माळी, हा कुणबी, हा कोष्टी. पण आता शत्रूला उत्तर द्यायचं आपल्या एकीने. एकी म्हणजे स्वराज्य हाच आपला धर्म आणि स्वराज्य हीच आपली जात. इतिहासाला दुसरी विलांटी असते का बे? सर इलांटी चुकली तर इतिहास ही बदलते काय?